नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांना जास्त सतर्क राहण्याची गरज आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर। पुढील 3 दिवस जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे हवामान खात्याने सुद्धा सांगितले आहे। नंबर 2 सांगली जिल्हा। अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडू शकतात। काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। नंबर 3 सातारा। घाटमाथा आणि डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा जोर वाढू शकतो। नंबर 4 पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे। नंबर 5 सोलापूर। हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार सरींची शक्यता आहे। नंबर 6 अहिल्यानगर। ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे। नंबर 7 नाशिक। घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी। नंबर 8 छत्रपती संभाजीनगर। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात वादळी वारे वाहू शकतात। नंबर 9 रत्नागिरी। किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे। नंबर 10 सिंधुदुर्ग। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून काही भागात अतिवृष्टी होऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, शेतीची कामे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच करावेत। तसेच नागरिकांनी आवश्यक नसल्यास पावसाच्या काळात नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे। तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामान कसे आहे? तुमच्या जिल्ह्याचे नाव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि वातावरण कसे आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण ताज्या हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या बीजी मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।